अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आणि अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराय आपल्याला विचार करायला सांगतात। आपण विचार करत नाहीत का? बोला ना, आपण विचार करतो का नाही हो? आपण विचार करतो, पण तुकोबराय म्हणतात बाबा तुम्ही विचार जरी करत असाल तरी मला मान्य नाही तुमचा विचार, कारण तुम्ही जो विचार करताय तो मला मान्य नाही, कारण मी विचार सांगतो ते तुम्ही विचार करा। विठाला सांगता कोण? जगद्गुरु तुकोबराय सांगतात। सांगणाऱ्याचं ऐकावंच असं काही नसतं। काही काही माणसं म्हणतात ऐकावे जनाचे करावे मनाचे, पण बघा या ठिकाणी परमार्थामध्ये ही मन लागू पडत नाही दादा। या ठिकाणी असं नसतं मनोमार्गे गेला तो तेथीच मुकला। माऊली ज्ञानोबराय म्हणतात बाबा परमार्थामध्ये मनमानी चालत नाही। एखादा आला मी माझ्या मनावर परमार्थ करेल चालणार नाही। मग महाराज म्हणतात तेनेच पंथी चालू जाता न पडे गुंता कोटी काही। संताने दाखवलेल्या परंपरेने संताने दाखवलेल्या मार्गाने तुम्ही जर मार्गक्रमण केलं तर अजिबात तुम्हाला त्या रस्त्याने गेल्याच्या नंतर तुम्हाला अडथळा निर्माण होणार नाही। पण तुम्ही जर म्हणले आम्ही आमच्या मनानं जाऊ, माऊली ज्ञानोबराय म्हणतात मनोमार्गे गेला तो तेथीच मुकला, त्याला पुढे जाता येणार नाही। मग तुकोबराय आम्ही विचार करतो, आम्ही विचार करतो। तुकोबराय म्हणतात तरीही तुमचा विचार माझ्या काही कामाचा नाही। मृत्यूलोक आहे आणि हा मृत्यूलोक कोणालाही जास्त दिवस चान्स देत नाही। प्रत्येकाचा काळ असतो ठरलेला, प्रत्येकाचा काळ असतो आणि प्रत्येकाला ठरलेल्या काळामध्ये त्यानं तेवढ्या वेळामध्ये तेवढ्या काळामध्ये काय साध्य करायचंय ते साध्य केलं पाहिजे। अथवा काळाची झडप घातली की माणूस संपला। विठाला आपल्याकडं कितीही मोठा माणूस असू द्या, कितीही मोठा माणूस असू द्या दादा, काळा पुढं कोणाचं काही चालत नाही। म्हणून तुकोबराय विचार करायला सांगतात। का विचार करायला सांगत असतील ऐका तुकोबराय का विचार करायला सांगतात। तुकोबरायला विचारू आपण, तुकोबराय विचार करण्याचं कारण काय? तुकोबराय म्हणतात बाबा हा मृत्यू लोक आहे, ज्यानं खाटेवर जन्म घेतला त्याला ताटेवर जावं लागणार आहे। जिंदगी एक किराय एका घर आहे। एकदा टाळी झाली पाहिजे नाही का? कसं असतं खरं तर आता यांचं मला गायन आणि वादनच ऐकू वाटेल। एवढे गोड गायक आणि एवढे गोड वादक झाले, तुम्ही म्हणसाल मग तुला कशाला बोलेलं नाही का? हा प्रश्नच आहे। असो काळ कोणाला जास्त दिवस चान्स देत नाही। बघा मृत्यू लोक आहेत आणि या मृत्यू लोकामध्ये ज्यानं खाटेवर जन्म घेतला त्याला ताटेवर जाणार आहे। तुमचं आमचं सोडा मायबापाहून
मृत्यू लोकामध्ये दोन मूर्तिमंत देवाचं दररोज आपल्याला दर्शन होतं. एकाचं नाव आहे चंद्र आणि दुसऱ्याचं नाव आहे सूर्य. माऊली ज्ञानोबा राय म्हणतात, जे गाईचा चंद्र क्षीरोडगी तेथं उदय होतो असता लागे. दररोज सकाळी आपल्याला चंद्राचं आणि सूर्याचं जरी दर्शन होत असल्यानं ते सुद्धा उगवतात मृत्यू लोकामध्ये, ते अस्तमान पावण्याकरता. अवतार रते पामर जीव केते तिथे देवालाही यावं लागलं आणि देवालाही जावं लागलं. हा मृत्यू लोक आहे आणि मृत्यू लोक कोणाला जास्त दिवस चान्स देत नाही, कोणाला जास्त दिवस थांबू देत नाही, प्रत्येकाला गणना आहे महाराज. कारण बघा हा मृत्यू लोक आहे आणि या मृत्यू लोकामध्ये काय आहे, कलियुग आहे. कलियुग आणि कलियुगाची मर्यादा आहे 100 वर्ष. माणसाला बघा 100 वर्ष मर्यादा आहे कलियुगाची. आणि या 100 वर्षामध्ये आपल्याला काय कमवायचं ते कमवा. नाव कमवायचंय, पैसा कमवायचा आहे, कीर्ती कमवायची, जे काही कमवायचे तुम्हाला आपण कमवू शकता. किंवा ज्याला काळावर विजय मिळवायचा आहे त्यानं काळावर सुद्धा विजय मिळवू शकतो. कुठं आपण याच कलियुगामध्ये. कारण कलियुगी उद्धार हरीच्या नामे अत्यंत सोपं साधन आहे. कलियुगी साधन हरीच्या नामे, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. आणि बघा प्रत्येकाला जायचं असला तरीही आपण जर नामचिंतन केलं तर आपण अमर राहू शकू. तुका म्हणे तुकोबराय म्हणतात आपल्याला जर जायचं असेल तर तुका म्हणे एका मरण्याची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती माग. ऐका या ठिकाणी आपल्याला उत्तम कीर्ती राहायची असेल ना तर आपल्याला कर्म चांगलं करावं लागते महाराज. कर्म फार महत्वाचं आहे. बघा कर्म करत असताना आपण थोडंसं चांगलं कर्म केलं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे. चांगलं जर नाही वागलं तर काय परिणाम होत असतो बघा. अरे माझ्या जगद्गुरु तुकोबरायच्या घरी बसायला फाटकं पोट असेल पण माझ्या तुकोबरायचा शेवट बघा. ब्रह्मांडाचा मालक यावाने तुकोबरायला चला म्हणावं हा अधिकार माझ्या तुकोबरायचा होता. आणि बघा एकीकडं काळ आहे धृतराष्ट्राचा, भारताचा सम्राट आहे. एका शब्दावर पूर्ण भारत हालतोय त्या धृतराष्ट्राच्या. पण बघा एवढा वाईट वागला महाराज तो, एवढा वाईट वागला धृतराष्ट्र, अत्यंत वाईट वागला महाराज. बघा श्रीमद भगवद्गीता बघा आणि भगवद्गीतेचा पहिला अध्याय बघा. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समविता युत्सभ मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. गीता सुरू झाली. संजय कर्णीच्या करंगळीनं त्या करंगळीचं बोट कापलं, रक्तबंबाळ झालेला हात, ती रक्ताची झिलकांडी त्या रायरेश्वराच्या
पिंडेवरती पडली आणि त्याच ठिकाणी शपथ घेतली स्वराज्याची. सर्वांना सांगितले बाबा ऐका, आपल्याला जीवन जगायचंय आपल्या रयतेसाठी. आपण जोपर्यंत प्राण आपल्या शरीरामध्ये श्वास आहे तोपर्यंत आपल्याला लढायचंय, ते रडायचंय ते आपल्या स्वराज्यासाठी. आणि त्या ठिकाणी महाराज शपथ घेतली. ऐका सांगत असतो मी, ऐका दादा सांगत असतो, अरे हजारो राज्य झाले, मी राजा व्हावा म्हणून देवाला दयाचे आणि दुधाचे अभिषेक घालणारे हजारो राजे झाले. पण या हिंदवी स्वराज्याला हिंदू राजा मिळावा म्हणून स्वतःच्या रक्ताचा अभिषेक घालणारा एकच राजा झाला, त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे. हो माझ्या राजाचा माझ्या देवाचा माझ्या राजाचा अरे बोल माझ्या राजाचा माझ्या देवाचा माझ्या देवाचा माझ्या राजाचा जोरदार टाळ्या वाजवा.